Hello students, welcome back to our SPSPM's YouTube channel. Myself Srimati Pawar MY, Assistant Teacher from Shravanlal Modi Vidyalay, run by Savitribai Phule Shikshan Prasarak Mandal. Today's lecture topic is 9th Standard English Lesson 1.4, The Story of Tea, Part 2nd. Part 2nd, 1.4, The Story of Tea. Thus, the habits of drinking tea spread to Japan, Europe, and England, where it became a fashionable and popular drink among the people. अशा रीतीने मग चहा पिण्याची प्रथा जी होती ही जपान, युरोप, इंग्लंडमध्ये पसरली आणि पाहता पाहता चहापान हे इतके प्रचलित झाले की ते एक अद्ययावत पेय म्हणून लोकप्रिय झाले. How did this magical beverage get its name? The Chinese character Tu was first used in early inscriptions to describe tea, but later a new character Cha was developed to refer specifically to tea. The word Cha is now sometimes used in English to refer the China tea, and as we all know, it is very close to the Hindi word chai, which is used all over India to refer to tea. अशा रीतीने मग चहा पिण्याची जी प्रथा होती ही तर सगळीकडे प्रचलित झाली. त्याचबरोबर या जादुई पेयाला त्याचे नाव कसे पडले असावे? प्राचीन कोरीव लेखामध्ये चहाचे वर्णन करण्यासाठी टीयू हे चीनी अक्षर प्रथम वापरले गेल्याचे दिसते. मात्र नंतर चा चा हे नवीन अक्षर खास करून चहाचा उल्लेख करण्यासाठी निर्माण करण्यात आले. चा हा शब्द आता चिनी चहाचा उल्लेख करताना इंग्रजीमध्ये कधी-कधी वापरला जातो आणि तो शब्द संपूर्ण भारतात चहाला ज्या नावाने ओळखले जाते त्या आपल्या चाय या हिंदी शब्दांचा फारच जवळचा आहे. हे तर आपल्याला माहितीच आहे. How did tea first come to India? Historians think that tea had been known in India as a medicinal plant since ancient times, but tea was not drunk for pleasure until the British began to establish plantations in 19th century in the 1770s. The British East India Company made several unsuccessful attempts to grow tea in Bhutan and Assam with seeds from China. How did tea first come to India? चहा भारतात प्रथम कसा आला? मग काही इतिहासकारांच्या मते प्राचीन काळापासून चहा ही एक औषधी वनस्पती म्हणून आपल्याकडे ज्ञात तर होतीच. पण 19व्या शतकात ब्रिटिशांनी चहाची लागवड सुरू करेपर्यंत चहाकडे एक आनंददायी पिण्याचे पेय म्हणून पाहिले जात नव्हते. 1770च्या दशकात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने चीनमधून बिया आणून भूतान आणि आसाममध्ये चहाची लागवड करण्याचे अनेक अयशस्वी प्रयत्न केले होते. Although these attempts failed, the botanist Robert Bruce in 1823 discovered tea plants growing wild in the upper Brahmaputra valley. In May 1838, the first Indian tea from Assam was sent to England for public sale. Since then, India has gone on to become one of the leading producers of tea in the world. इंग्रजांचे जे प्रयत्न होते हे जरी अयशस्वी ठरले होते तरी ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यातील उंच ठिकाणी चहाची जी झाडे होती ही अफाट वाढतात असा वनस्पती शास्त्रज्ञ रॉबर्ट ब्रूस यांनी 1823 मध्ये शोध लावला. मग 1838 सालच्या मे महिन्यात पहिला भारतीय चहा हा आसाम मधून इंग्लंडला विक्रीसाठी पाठवला गेला. तेव्हापासून जगातील आघाडीच्या चहा उत्पादकांमध्ये भारताचे स्थान प्राप्त केले. Tea lovers claim that tea may be able to reduce the risk of cancer, control blood pressure, fight virus in our body, and actually help us live longer.
चहाप्रेमी असा दावा करतात की चहामुळे कर्करोगाचा धोका हा कमी होतो, रक्तदाब आटोक्यात राहतो, शरीरातील विषाणूंशी तो लढतो आणि खरोखर चहामुळे आपले आयुष्यमान वाढण्यास मदत होते. Our body produces chemicals called free radicals. They can damage our body and our health. Tea contains antioxidant called flavonoids. Scientists believe these help to protect our system against free radicals. आपले शरीर हे काही रसायने तयार करते, ज्यांना आपण फ्री रॅडिकल्स असे म्हणतो किंवा मुक्त मूलके असेही त्यांना म्हटले जाते. ते आपल्या शरीराला आणि प्रकृतीला हानी पोहोचवू शकतात. चहामध्ये फ्लेव्होनॉइड नावाची काही अँटीऑक्सिडंट असतात. शास्त्रज्ञांच्या मते ही अँटीऑक्सिडंट त्या फ्री रॅडिकल्स पासून आपल्या शरीर संस्थेचे रक्षण करत असतात. For many people, tea is a popular drink to have with friends. In many countries around the world, tea drinking is an important social occasion. अनेक लोकांसाठी चहा हे मित्रमंडळीसोबत पिण्याचे एक आवडीचे पेय आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये चहापान हा एक अति महत्त्वपूर्ण असा सामाजिक प्रसंग किंवा एक निमित्त समजले जाते. Japan, China, Russia, and Korea have special tea ceremonies and traditions. These ceremonies give people the time to relax and enjoy to taste and the smells of the tea. जपान, चीन, रशिया आणि कोरिया येथे चहा पाण्याची खास परंपरा आहे आणि तिथे चहा पाण्याचे सोहळे आयोजित केले जातात. टी सेरेमनीज आयोजित केली जातात. मग अशा ठिकाणी या सोहळ्यामधून लोक चहा पाण्याचा आनंद लुटतात आणि त्याच्या खास चवीचा, सुगंधाचा आस्वाद घेत असतात. हा त्यांच्यासाठी एक विरंगुळाच असतो. Most people in Japan belong to a tea club where they go every week to take a part in tea ceremonies. जपानमधील अनेक लोक हे चहा क्लबचे सभासद असतात आणि दर आठवड्याला ते चहा समारंभामध्ये भाग घेण्यासाठी जात असतात. Ordinary people also feel that tea ceremonies are spiritual occasions that are closely associated with their religions. Tea, they say, is a healthy, enjoyable, and stimulating drink full of good qualities. It reduces loneliness and calms your heart. It is a comfort in everyday life. सामान्य लोक देखील धर्माशी नाते घट्ट जोडून ठेवणारा एक धार्मिक प्रसंग म्हणून चहा समारंभाकडे पाहतात. कोणीतरी म्हटल्याप्रमाणे चहा हे एक अनोखोत्तम गुणांनी युक्त असे परिपूर्ण, आरोग्यपूर्ण, मनोरंजक आणि उत्तेजक पेय आहे. ते तुमचा एकटेपणा घालवते आणि मनाला शांती देते. त्याचबरोबर दैनंदिन जीवनात देखील ते सुखावह करते. Many Koreans today still have tea ceremonies for important occasions including special birthdays and anniversaries. अनेक कोरियन लोक आजही वाढदिवस आणि जयंत्या यांसारखे काही महत्त्वाच्या प्रसंगाच्या वेळी चहाचे सोहळे आयोजित करत असतात. In most areas of China, the tea is made in small clay teapot. At tea ceremonies, cups are only half filled. The Chinese believe that the rest of the cup must be filled with friendships and affections. चीनमधील बऱ्याच ठिकाणी छोट्या छोट्या मातीच्या भांड्यात चहा बनवला जातो. या चहाच्या सोहळ्यात हे जे कप आहे हे अर्धेच भरले जातात, कारण कपाचा उर्वरित अर्धा भाग हा मैत्री आणि स्नेहाने भरलेला असावा असे चीनी लोक मानतात. In Russia, tea is made and served in samovars, a special Russian tea kettles made of metal. रशियामध्ये चहा तयार केल्यानंतर तो एका धातूच्या समोवार्स नावाच्या खास रशियन चहाच्या किटलीतून दिला जातो.
Vietnam produce the special varieties of tea such as lotus tea and jasmine tea. व्हिएतनाममध्ये कमळाच्या फुलाचा चहा आणि जॅस्मिनच्या फुलाचा चहा यांसारखे विशेष चहाचे प्रकार बनवले जातात. In Japan, tea is made using powder green tea called matcha. The tea is mixed with boiled water using a bamboo mix and served in small bowl. जपानमध्ये मेचा नावाच्या ग्रीन टीच्या भुकटीपासून चहा बनवतात. उकळत्या पाण्यात बांबूच्या काठीने हा चहा मिसळतात आणि छोट्याशा वाडग्यामध्ये तो ओतून दिला जातो. And how about India? A cup of tea offered to any guest or visitors as a token of hospitality even in the humblest of homes. Most Indians like their tea hot with a good deals of milk and sugar in it. In the rainy season, it is brewed with gingers to give it additional medicinal properties. Others add spices like cardamom, clove, or mace to add to its taste and flavors. Tea is a must after a plate of spicy snacks, especially in the morning and evening. And how about India? आणि भारतात अगदी साध्याशा घरात सुद्धा कोणत्याही पाहुण्याचे किंवा परिचयातील जे काही लोक असतील त्यांना एक कपभर चहा देऊन आदरातिथ्य केले जाते. बऱ्याचशा भारतीयांना भरपूर दूध आणि साखर घातलेला वाफाळलेला गरम चहा प्यायला आवडतो. पावसाळ्यात आले घालून चहा उकळल्याने त्याचे औषधी गुण हे द्विगुणित केले जातात. काही जण चहामध्ये वेलदोडा, लवंग किंवा जायपत्री यांसारखे मसाल्याचे पदार्थ सुद्धा घालतात. त्यांचा स्वाद आणि लज्जत आणखीनच वाढते. विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी डिश भरून चमचमीत पदार्थावर ताव मारल्यानंतर चहा हा तर प्यायलाच हवा. Some connoisseurs relish delicately flavored jasmine tea, green tea, lemon tea, and even iced tea. How about you? काही चहाचे जे रसिक आहे ते जाईच्या मोहक सुगंधयुक्त असलेला चहा, ग्रीन टी, लिंबाचा स्वाद असलेला चहा आणि आईस टी अशा सर्व प्रकारच्या चहाचा मनापासून आस्वाद घेत असतात. तेव्हा तुम्हाला कशा प्रकारचा चहा आवडतो? Thank you, students. We will meet soon in our next lecture. The next lecture topic is 1.5, the necklace part first.